राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगावचे उपबाजारावर विंचूर, सोलापूर, मुंबई तसेच पिंपळगाव, बसवंत व हैदराबाद, बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 22 डिसेंबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज या मार्केटमध्ये कांद्याच्या भावामध्ये काय बदल झालेले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बाजारभाव पाहूयात. नाशिक जिल्ह्यातील सुरुवात करूयात लासलगाव येथून. लासलगाव येथे आज लाल कांद्याचे 1150 वाहन तर उन्हाळी कांद्याच्या 26 वाहनांची आवक पहिल्या सत्रामध्ये आली होती. लाल कांद्याचे बाजारभाव 600 रुपयापासून 2690 रुपये क्विंटलपर्यंत निघाले, तर सरासरी कांदे 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. उन्हाळी कांदे 500 रुपयापासून 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले, सरासरी 1250 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मित्रांनो, लासलगाव येथे आज नवीन कांद्याच्या भावामध्ये किलोमागे 2 रुपयांची घसरण बाजारभावामध्ये झालेली आहे, तर उन्हाळी कांद्याच्या भावामध्येही आज घसरण झालेली आहे. तर विंचूर येथे आज 639 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. यामध्ये उन्हाळी कांद्याचे 58 वाहन होते. 500 रुपयापासून 1690 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले, सरासरी कांदे 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. लाल कांद्याचे 581 वाहनांमधून आवक आली होती. 600 रुपयापासून 2141 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले, सरासरी 1650 रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे आज कांदे विकले आहेत. तर मित्रांनो, विंचूर येथे कांद्याच्या भावामध्ये आज थोडी घसरण झालेली आहे. तर इकडे पिंपळगाव, बसवंत येथे उन्हाळी कांद्याचे 75 वाहन तर लाल कांद्याच्या 1086 वाहनांची आवक आली होती. उन्हाळी कांदे 800 रुपयापासून 2060 रुपये क्विंटलपर्यंत विकले, सरासरी 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. लाल कांदा 800 रुपयापासून 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकला, सरासरी 1750 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 350 रुपयापासून 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकली, सरासरी 900 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर मित्रांनो, पिंपळगाव, बसवंत येथे आज कांद्याच्या भावामध्ये घसरण ही झालेली आहे. तर मुंबई येथे 147 कांदा गाड्यांची आवक आली होती. मुंबई येथे सफेद कांदे 2500 ते 3500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. जुने गोळा साईज कांदे 2000 रुपयापासून 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सुपर कांदे 1700 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. एक नंबर प्रतीचे कांदे 1400 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 1100 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्डी गोल्डा 500 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नवीन कांदा चांगला मोठा सुकलेला 2000 रुपयापासून 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर एक नंबर प्रतीचा कांदा 1700 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नंबर 2 प्रतीचा कांदा 1400 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 1000 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 500 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे. तर मित्रांनो, मुंबई येथे हे कांद्याचे भाव आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये किलोमागे 2 रुपयांनी कमी झालेले आहेत. तर सोलापूर येथे 360 कांदा गाड्यांची आवक होती. यामध्ये नवीन कांदा 85% होता. बिग एक्स्ट्रा सुपर कांद्याचे 1-2 लॉट 2900 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सीड क्वालिटी 55+ कांदे 2700 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत सीड क्वालिटीसाठी 55+ कांदे आज विकले आहेत. तर मीडियम कांदा 2500 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिनी मीडियम कांदा 2200 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 1700 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टे 1300 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. चिंगळी 600 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे. मित्रांनो, सोलापूर येथे मार्केट आज पुन्हा एकदा किलोमागे 2 ते 3 रुपयांनी सुधारलेलं आहे. परंतु इतर मार्केट आपण जे पाहिले त्या सर्व मार्केटमध्ये कांद्याचे भाव किलोमागे आज 1 ते 2 रुपयांनी कमी झालेले आहेत. तर बेंगलोर येथे जर परिस्थिती पाहिली तर 68,858 गोण्याची आवक ही बेंगलोर येथे होती. नवीन कांद्याची आवक यामध्ये 55,000+ गोण्याची होती. 1-2 लॉट 2800 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. एक्स्ट्रा सुपर कांदे 2500 ते 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम मुक्का साईज कांदे 2000 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 1500 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 500 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर जुन्या कांद्याचे काही लॉट 2600 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 2300 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 1500 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिस्किट कलर कांदा 1500 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मित्रांनो, बेंगलोर येथे जुन्या कांद्याचे भाव हे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कमी झालेले आहेत, परंतु नवीन कांद्याचे बाजारभाव हे स्थिर आहेत. तर इकडे हैदराबाद येथे 135 कांदा गाड्याची आवक होती. नवीन कांद्याचे एक्स्ट्रा सुपर
कांदे 2,800 3,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम मुक्का साईज कांदे 2,500 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 1,500 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1,000 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकली. महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे सुपर क्वालिटी कांद्याचे काही लॉट 3,200 3,300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 2,600 2,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 1,700 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मित्रांनो, आज हैदराबाद येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळत आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.